देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीमधील भाजपच्या बैठकीत उदासीनता पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावलेलं आहे। उदासीनता पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांनी घरी बसावं असंही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच 3 महिन्यात पुन्हा सत्ता आणून दाखवतोय असाही दावा त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। पाहूया। आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फसवतात। 3 महिन्याने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा। 3 महिन्यात सत्ता देतो, सत्ता तुमचीच आहे, आता कोणती आणून देता? या विधानसभेवर महायुतीचाच भगवा लागणार आहे, कोणी थांबवू शकत नाही। वाट बघतो फक्त कधी विधानसभा येतील, कधी यांना घरी बसवतो। देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलंय। काही कार्यकर्ते हे उदासीनता पसरवत असल्याचं म्हणत फडणवीसांनी अशा कार्यकर्त्यांना इशारा दिलाय। दरम्यान लंढारे मावळे जर सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून दाखवतो असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त करून दाखवलाय। मात्र देवेंद्र फडणवीसांच्या उदासीनतेच्या विधानावरून ठाकरे गटानं मात्र त्यांना टोला लगावलाय। आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फसवतात। नाही, आमच्या नागपूरच्या भाषेत त्याला बोहारी फैलवणं म्हणतात। ज्याला भेटला तर आता काय होणार आहे, झालं तर काय फरक पडतो, आणि तुले काय भेटलं, आणि तुनं कशाला केलं। जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे ज्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते त्याच्याही गाडीत खोडा टाकून त्याला पूर्ण थंड करून टाकतात। अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिन्याने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा। 3 महिन्यात सत्ता देतो, सत्ता तुमचीच आहे, आता कोणती आणून देता? तुमचीच आहे ना, महाराष्ट्रात देशात तुमची, राज्यात तुमची, आणि कोणती आता सत्ता आणून देता? आणि याचाच अर्थ तुमच्यामध्ये पूर्णपणे उदासीनता भरलेली आहे। आमचं रक्त सळसळतंय, आम्ही वाट बघतोय फक्त कधी विधानसभा येतील, कधी यांना घरी बसवतो। देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीमधील भाजपच्या बैठकीतून महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केलाय। जनतेला खरं कोण आणि खोटं कोण हे कळालंय, त्यामुळे विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। आज पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे। आपण जर मैदानात उतरलो तर या विधानसभेवर महायुतीचाच भगवा लागणार आहे, कोणी थांबवू शकत नाही, कोणी थांबवू शकत नाही। पुन्हा एकदा जनतेला हे लक्षात आलं आहे, खोटं कोण आहे आणि खरं कोण आहे, जनता आपल्या पाठीशी आहे। या सरकारने जे काही कामं केलेली आहेत त्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांमध्ये एक वेगळी आनंदाची एक लाट आहे। महिला भगिनी असेल, युवा वर्ग असेल, शेतकरी असेल, सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा ज्या स्पीडने हे सरकार प्रयत्न करतोय त्याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होतोय। म्हणून त्यांनी जे काही कॉन्फिडन्स दाखवला आहे तो त्या मतदारांच्या विश्वासावर, म्हणून सत्ता ही महायुतीचीच येणार याबद्दल शंका नाही आहे। अमरावतीच्या या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून संकल्प करण्यात आलाय। यावेळी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांसह अनिल बोंडेंनी केलाय। सगळ्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की अमरावती जिल्ह्यामधून 8ही आमदार आम्ही महायुतीचे निवडून आणणार आणि तुम्हाला मुख्यमंत्री बनवणारच, हा पण संकल्प आहे आमचा। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येते आहे, त्यामुळे कामात कोणतीही कसर राहू नये म्हणून अगोदरच फडणवीसांनी उदासीनता पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांची कान उघाडणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।